राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक विम्याचा पैसा डायरेक्ट आता जमा होणार आहे। म्हणजे ते बघा, पीक विमा योजनेची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे। बघा शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जे का राखलेला दावा अखेर आज मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा, आज तुमच्या खात्यात जवळपास शेतकरी मित्रांनो बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विमा जमा होणार हे बघा, 90% शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे। कोणते शेतकरी पात्र आहे, त्याचप्रमाणे कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा, तर तुम्हाला कळेल की बघा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का। काही महत्त्वाचं काम सुद्धा आहे, जर तुम्ही ते काम केलेलं असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार। बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा जमा वाटप होणार आहे। ते कोणते 14 जिल्हे आहे बघा, जर तुम्ही पात्रता शेतकऱ्याच्या यादीत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार। बघा आज बघा शेतकरी मित्रांनो, आता थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे खटाखट 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या जे का मे महिन्यापर्यंत जे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार। आणि त्याचप्रमाणे 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी रक्कम कशी काय मिळणार, काय मिळणार, तर त्यांचं कारण सरकारनं सांगितलेलं आहे की ते म्हणजे की बघा 2022 आणि 23 आणि 24 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे शेतकरी बघा सरकारवर नाराज होते। आता सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी बघा हा मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की बघा पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, आता तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडण्याचं सांगितलेलं आहे। स्वतः बघा शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं। त्यामुळे बघा थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज बघा या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आणि उद्या या 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यातच पैसे जमा होणार आहे। बघा 90% शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार। आता बघा हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे बघा सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने बघा पीक विम्याचे खटाखट पैसे जमा होणार आहे। का बघा शेतकरी मित्रांनो, काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालाय। बघा या 14 जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। त्यामुळे बघा 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिलेला आहे। आता बघा या 14 जिल्ह्याची शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्याला बघा 15,000 रुपयेपर्यंत पीक विमा येणार आहे। आणि सर्वप्रथम बघा, जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला बघा 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, 2022 ते 2025च्या मे पर्यंत जे काय राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत सुद्धा मिळतील। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा 52,000 रुपये, 49,000 रुपये, तर काही शेतकऱ्याला बघा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालाय। आता बऱ्याच शेतकऱ्याला बघा हे खरं वाटणार नाही, पण शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळी माहिती कळेल। तर बघा आता एकूण 36 जिल्ह्यापैकी या 14 जिल्ह्यासाठी आता घोषणा करण्यात आलेली आहे। आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे।
आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आणि काल जवळपास बघा 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की बघा पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून बघा 2022 आणि 2023 आणि 2024 या पीक विमा एकदम खात्यात 50 किंवा 49 रुपये येत आहे. आता काही शेतकऱ्याला बघा 10,000 तर काही शेतकऱ्याला बघा 15,000 रुपये सुद्धा पीक विमा येईल. पण काही शेतकऱ्याला बघा 50,000 रुपये सुद्धा पीक विमा येऊ शकतो. आता ते 50,000 कोणत्या शेतकऱ्याला पैसे येणार बघा. तुमची शेती पिकाचं 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांच्या बँक खात्यात पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर बघा ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, बघा आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जवळपास बघा शेतकरी मित्रांनो 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळली आहे. आणि सर्वप्रथम बघा आता 35 पैकी जे काही तुमचे आहे ते तुम्हाला पीक विमा त्यांचा मंजूर झालेला आहे. या 35 पिकामध्ये बघा कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि बघा कापूस या सर्वच पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचं सांगितलं जात आहे. आता बघा मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलंय की बघा आता 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे समजेल. शेतकरी मित्रांनो बघा आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे. जवळपास बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता बघा आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असं कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो बघा सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की आता सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण बघा मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला ते पैसे परत गेले होते. त्यामुळे बघा शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने बघा पीक विमा सोडण्यासाठी फक्त फक्त 12 बँक निवडलेल्या आहे. या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकेची प्राधान्य दिलेलं आहे. कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. आता बघा जर तुमचं या 12 बँके सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर तुम्हाला पीक विमा येण्यासाठी थोडासा बघा कंपनीला अडचण येत असल्याने समोर आलेलं आहे. यामधून पीक विमा तुम्हाला लवकर जमा होणार नाही असेही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा आता तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता कोणते बँक आहे? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता जिल्ह्याची यादी सुद्धा आणि बँकेची यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे. सर्वप्रथम बघा आता आपण बँकेची यादी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याच किंवा जिल्हा सरकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याचा बघा पीक विमा जे काही शाळा झाल्याची बातमी आलेली होती. कारण की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरन जमीन, रस्त्यावरती जमीन, कॅनॉल बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा बघा सोडला जाणार नाही. तुमचा दिला यात आहे का ते बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन तुमचा जिल्हा या यादीत नाव आहे का लक्ष देऊन बघा. सर्वप्रथम जिल्ह्याचं नाव आहे बघा अकोला, नंतर नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, बघा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी. बघा शेतकरी मित्रांनो हे 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यामध्ये बघा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. जर शेतकरी मित्रांनो पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.